माझं आपलं कुलदीप बाबा आहे ना, ते जेव्हा सांगायचे ना, अहो म्हटलं मी पण तुमच्याच कॉलेजला होतो, एकच वर्ष होतो म्हणून. मग ते म्हणे गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला या. मग गेट टुगेदरचा कार्यक्रम आपलं वैष्णव केंद्र आहे ना, एकलरा, त्याच्या पाठीमागं 2 दिवस ठेवलं होतं. आणि असंच चर्चा झाली. महिला होत्या, काही रिटायर झालेले होते, काही मोठे गोत्राचा अधिकारी होता एक, ते आम्ही क्लासमेट. आणि प्रत्येकाचा अनुभव सांगायचा. म्हणून मी माझं नाव सांगितलं, मी कुठं सर्व्हिसला आहे ते सांगितलं, आणि काय करतो ते सांगितलं. एक महिला बसल्या होत्या ताईसारख्या, त्या माझ्याजवळ आल्या. मला म्हणे, दादा तुम्ही शेडला आहे? म्हणलं हो. म्हणे माझा भाऊ होता तुमच्या कंपनीत. म्हटलं काय करता, काय नाव आहे? म्हणे आर.जे. जाधव. अरे बापरे, म्हटलं आर.जे. जाधवच्या बहिणी आहे का तुम्ही? म्हणे हो. म्हणे का बरं? म्हणे अहो म्हटलं आर.जे. जाधव सारखा एवढा मोठा माणूस जो लोकांसाठी लढला, त्यानं सगळ्या कामगारांचं भलं केलं, असा माणूस शोधून भेटणार नाही. असं म्हणत ती ताई म्हणे, मला शूटिंग करू का? म्हटलं मग शूटिंग काय करते? बाईक दे म्हटलं माझ्याकडं, मी सगळ्यांच्या समोर बोलतो. सगळे जेवण करत होते, आणि त्या ताई बसलेल्या त्या. या ताई खरं राडणं होतं त्यांचं, तिचं लग्न झालं तर जाधव काय नाव आहे. म्हटलं या ताईंचा भाऊ असा माणूस होता की ज्याने समाजासाठी झटला, खूप काही लोकांचं कल्याण केलं, युनियनसाठी भांडला आणि कामगारांचा फायदा केला. अशा आमच्या ज्येष्ठ कामगारांच्या बहीण आहेत म्हटलं. आणि यांना धन्य मानतो मी की तिचा तो भाऊ होता. रडली बिचारी, रडली ती की माझ्या भावाचं एवढं तुम्ही महान कौतुक करताय म्हणे. रडली. तसं मी ताईचं जे कौतुक केलं फुकट नाही, त्यांचं कार्य तसं आहे. माझं गावर सांगितलं नाही मी, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, आणि असे लोक 100 एखादंच असतं. आता आणि यांनी काय सांगितलं ताईंनी की बाबा ताईंचं जे सांगितलं ते परत सांगा, आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. तर आता परत तेच रिपीट होणं म्हणजे आता भगवंताला मान्य करावं लागेल. सांगतो ना, आपण सगळे यात्री जे काही एकत्र येऊन 11-12 दिवस घालवले आणि सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण राहिलो. जसं कल्याणजी आनंदजी हे 2 संगीतकार होते, यांचं असं म्हणणं होतं की 12 वर्ष जर एकत्र आलो आपण तर आपले रक्ताचे ठोकेसुद्धा एक होतात, असा त्यांचा अनुभव सांगितला होता. तसं आपण 12 दिवसात ठोके तर नाही एकत्र झाले, पण मत एकत्र झालं. सगळ्यांचे मतं आपण जाणून घेतले. कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर आपण बाजूला ठेवू. त्या ताईंचा प्रॉब्लेम होता गावात जाण्याचा, आपण सगळं विषय कॅन्सल केला. ताईंचं बी म्हणणं होतं ते बी आम्ही मान्य केलं होतं. आणि आपल्या ट्रिपच्या ज्या मॅनेजर ताई आहेत, पवारताई, यांचं कौतुक असं करावं की त्यांच्या वडिलांनी देशाची सेवा केलेली, म्हणून भगवंतांनी त्यांच्या रूपाने एक मुलगी त्यांना ती दिली. तिचं स्त्री असून ती जी काही कार्य करते, रात्री पार्टी हॉटेलवाल्यांशी बोलते, सगळ्यांचे मॅनेज करते. आणि या मॅनेज करत असताना आपण तिच्याकडून शिकलं पण पाहिजे की घरात आपण पण असंच हिच्यासारखं कार्य केलं पाहिजे. हे माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि राणीताईने जे काही करून दाखवलं, त्यांच्या आईवडिलांचं तर मी धन्यवाद मानलच. आणि आमचा जो काही एवढा टूरचा मॅनेज केलं त्याबद्दल मी ताईंना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांकडून नमस्कार ताईंना.